नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला मोठा पक्षप्रवेश. बड्या नेत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. हाती बांधले शिवबंधन, दिली पक्षाला बळकटी. महानगरपालिका निवडणुकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होणार मोठा फायदा. सविस्तर बातमी काय आहे नक्की जाणून घेऊया. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बड्या नेत्याने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षांतराला ब्रेक लागेल अशी आशा राजकीय पक्षांना होती, मात्र तरी देखील पक्षांतर सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी बडे नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करत असल्याने अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या आधीच कित्येक वर्षे एकमेकापासून दूर असलेले ठाकरे बंधू राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं असून ठाकरेंची ताकद या महानगरपालिका निवडणुकात पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकात एक मताचं महत्त्व असल्याने पक्षात होणारे पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद वाढवताना दिसत आहेत. यातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे पक्षात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंसाठी याचा नक्कीच फायदा होईल.